नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज दर्पण मराठी। आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। शेतकरी असो की विद्यार्थी, प्रत्येकालाच रस्त्यावरून प्रवास करावा लागतो, परंतु हा प्रवास म्हणजे त्रासाचा प्रवास झाला। याच मुख्य रस्त्यावरून सायकल सुद्धा चालवता येत नाही। शेतकरी यांना याच रस्त्यावरून शेतातील पीक घेऊन बाजारात जाऊ शकत नाही। दवाखान्यात जायचं झालं तर जीव धोक्यात घालून जावं लागतं। आज दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील चांदई गावचा मुख्य रस्ता आजही सन 1990 सारखा वाटतो। गेल्या अनेक वर्षापासूनची या मुख्य रस्त्याची हीच दुरावस्था झालेली आहे। याच रस्त्यावर पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचून राहिल्याने प्रवाशांना अचूक अंदाज न आल्याने अपघात घडले। अनेकांनी आपले प्राणही याच रस्त्यावर गमावले आहे। अनेक वेळा ग्रामस्थांनी तोंडी तक्रारी केल्यात, परंतु आश्वासनच मिळाले। रस्त्याचे काम मात्र अजूनही झाले नाही। चांदई गावच्या या 3 किलोमीटर मुख्य रस्त्याचं डांबरीकरण करून मुख्य रस्ता सुधारावा हेच चांदई गावच्या ग्रामस्थांची मागणी आहे। चांदई गावच्या ग्रामस्थांनी आपल्या वेदनेचा आवाज न्यूज दर्पण मराठीवरून व्यक्त केला आहे। ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब नक्कीच करा व बेल आयकॉनला प्रेस करा। आहे आता किती वर्षापासून अशी आहे? हे कमीत कमी 15 ते 20 वर्ष झाले. 20 वर्षी आणि पाटणी साहेबांनी रस्ता बनवला होता आणि त्यावरून रस्ता पण खराब झाला. बरं, आता याच रस्त्याने दररोज ये जा करता तुम्ही? हो. ऑटोमध्ये वृद्ध असतात, काही महिला असतात, कारण की या रस्त्यानं मी रोज जाणे करतो. बरेचशा लोकांच्या कमरेमध्ये गॅप आलेले आहे. काय त्रास काय होतो? कंबरमध्ये पण गॅप पडलेली आहे. तुम्हाला त्रास काय आणि माझे होतो पण ऑटो कंबर- ड्रायव्हर म्हणून? म्हणजे सर्व शरीराला पूर्ण रस्ता होणारच आहे, कारण जेव्हा रस्त्यानं खराब गाडी मग या रस्त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल तुम्ही? आणि मेन गोष्ट म्हणजे हा रस्ता लवकरात लवकर बनण्यात यावा, कारण की डिलिव्हरीचे पेशंट असतात. ते पेशंट न्यायची म्हणजे आम्हाला लय तकलीफ होते. पण अशी पेशंट आपल्या एखादा काही झालं तर बघा, पावसाळ्यात काय त्रास होतो या रोडने जाताना महिलांना, वृद्धांना। जी वाहतूक असते त्यामध्ये ॲम्ब्युलन्स आली गावातली, काही असं तुम्ही तुमच्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं का? असा अनुभव सांगा। हो. मी म्हणजे ऑटोने जाणार का नाही तर माझ्या कमरेत गॅप पडलेला आहे. तुमच्या नका सांगू, नाही सर, गावात किती जनता आहे, लोकसंख्या किती आहे? 500. बरोबर आहे। हो. आता अनेक वर्षापासून हा तुमचा या रस्त्याचा मुद्दा आहे। खरंच कमरीनं गॅप पडले का? हो. 10-12 जणांच्या कमरीनं गॅप पडलेले आहे, तर कमर पण दुखून राहिले, तर तिथं अपघात पण झालेला आहे. आता महिला बाजाराला जातात, मीच पण कामाला जाणार. जातात, हो. काही त्रास होतो ना? हो, त्रास होतो. आता येणारी निवडणूक आहे बघा, बहिष्कार टाकायचा. काय टाकायचं आहे? पुण्यात काय टाकायचं आहे? म्हणजे या रस्त्याला धरून तुम्हाला काय म्हणायचं आहे? आम्हाला या निवडणुकीमध्ये आल्यानंतर आम्हाला